आपल्या राज्यात सीईटीचा प्रश्न फार गंभीर आहे. तुम्ही जसं मला विचारलं की काय याच्यातलं खरं कारण आहे, तर सीईटी ही आपल्या मेडिकल वगळता सर्व क्षेत्रासाठी एंट्रन्स एक्झाम आहे. राज्यातले 20 लाख विद्यार्थी ऑन ॲन ॲव्हरेज कधी 12, 15, 18, 20 असे त्या परीक्षेला बसतात. त्याची व्यवस्था राज्य शासनाने ही सीईटी म्हणून एक वेगळीच यंत्रणा उभी केली, ती स्वायत्त आहे. सीईटी दुसऱ्या एजन्सीला काम देते, सॉफ्टवेअर किंवा वेगवेगळ्या असे सदस्य परीक्षा घेणाऱ्या कंपन्या आहेत. मान्य रोहितदादा पवार आमदार आणि मी सीईटी कमिशनरकडे त्या दिवशी मुंबईत बसलो. त्यांच्या कानावर हे विषय घातले, कारण विद्यार्थ्यांचे रोहितदादांना आम्हाला खूप फोन येत होते की सीईटीत खूप इश्यू आहेत, परीक्षा व्यवस्थित घेतली जात नाही. आणि त्याच दरम्यान माध्यमांमध्ये, अनेक पत्रकारांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये चिंतेचं वातावरण एवढ्यासाठी होतं. आणि जे आम्ही सीईटीचे कमिशनर त्यांनाही सांगितलं, त्यांच्याशी बोललो, माहिती घेतली. नांदेडचे विद्यार्थी आहेत, काही जुळे भाऊ आहेत. त्यांचं SSC HSC चे मार्क्स जर 40% असतील तर सीईटीच्या पर्सेंटाईलमध्ये ते 99.99%. त्यांना आम्ही विचारलं, हे आश्चर्यकारक, जुळ्या भावांचे सेम मार्क कसे, एवढं कसं आश्चर्य? कमिशनरनी मला स्वतःला सांगितलं की हे काही गोष्टी होऊ शकतात, यात त्यांचे वेगवेगळ्या सब्जेक्टचे वेगवेगळे मार्क आहेत, पण ते सगळे मार्क मिळून एकत्र केले तर 99.99%. माझ्यासारख्या माणसालाही आश्चर्याचा धक्का आहे. कुणाला असे परफेक्ट मार्क दोन भावांना पडत नाहीत. एक आश्चर्याची गोष्ट दुसरी अशी आहे की ज्याला 40-45% मार्क पडतात त्यांना सीईटीमध्ये ते टॉपर असतात. मी त्यांना प्रश्न असा विचारला की हे मुलं आधीच्या परीक्षेत कच्चे 10वी-12वीला आणि सीईटीला हाय रँकिंग, कसं असं असू शकतं का? तर त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांचा तो अभ्यास ते कमी करतात आणि सीईटी महत्त्वाची म्हणून त्यासाठी ते फार अभ्यास करतात. मुद्दा असा आहे, माझ्या एका प्रश्नाच्या उत्तराला त्यांनी असं त्यांचं निवेदन होतं की ह्या मुलांना पटपट उत्तर द्यायचे असतात, त्यांना स्टेप वाईज सोडवायचं नसतं, त्यामुळे ते पटकन उत्तर देतात आणि त्यातनं त्यांना मार्क मिळतात. माझ्यासारख्याचा त्यांनाही प्रश्न होता, आज सगळ्या लोकांना प्रश्न आहे. ज्या हुशार विद्यार्थ्याला फक्त समोरचं उत्तर काय हे ठीक करून कळतं, त्याला स्टेपमधून त्यावेळेच्या मॅथमॅटिक्समध्ये, केमिस्ट्रीमध्ये चांगल्या स्टेपमधनं चांगले मार्क पाडावे अशी त्याची इच्छा नसते का? तिथं 40% मार्क मी पाडणार आणि इकडं 100% मार्क पाडणार, असं होत नाही. ही लपवाछपवी आहे, ही फसवाफसवी आहे. त्यामुळेच या संदर्भातला एक FIR झाला आहे. पोलीस याची चौकशी करतायत. याच्यावर सीईटीचे पेपर व्हॉट्सॲपवर बेधुंदपणे पाठवण्यात आले. ज्यांनी पैसे दिले त्यांच्याकडे पेपर गेलेत, त्यांनी ते व्हॉट्सॲप डिलीट केलंय. व्हॉट्सॲप 1 वर्ष झालं तरी रिट्राईव्ह करता येतं, परत काढता येतं. जर पोलिसांची प्रामाणिक इच्छा असेल, राज्य सरकारची प्रामाणिक इच्छा असेल, IT सेलची प्रामाणिक इच्छा असेल तर ते व्हॉट्सॲप बाहेर निघतील. ज्यांनी हे उद्योग केलेत ते लापता झालेत, पळून गेलेत, त्यांनी पैसे घेऊन ते पळून गेलेत. शेकडो कोटी रुपयाचा याच्यात व्यवहार झाला आहे. आम्हाला माहिती याच्यात कोण कोण सामील आहे. सीईटीच्या प्रमुख अधिकाऱ्यांपासून या एजन्सीचे लोक, बाहेरचे एजंट याच्यात सामील आहेत. काय सरकार करतं हे आता आम्ही पाहणार आहोत. नाही केलं तर मान्य रोहितदादा पवार, आम्ही ज्या पद्धतीने काम करतो सरकारला सळो की पळो करून सोडणार.